हाय नमस्ते, कसे आहात सगळे? तर खूप दिवसांनी व्लॉग चालू करते आणि आज आहे बुधवार आहे आणि हा व्लॉग मला वाटतं तुमच्याबरोबर कधी शेअर करेन माहीत नाही, पण म्हटलं चालू तर करूयात. आणि सकाळची सगळी कामं झाली, सकाळी एक्सरसाइज करून झालेला आहे. ॲक्च्युली परत चालू केलेला आहे एक्सरसाइज करायला. तर सूर्यनमस्कार 50पर्यंत आली आहे आता, तर 108पर्यंत जायला वेळ लागेल मला असं वाटतंय. सो ते झालेलं आहे सगळं करून. जेवण वगैरे सगळं बनवून झालेलं होतं आणि व्हिडिओज एडिट करत होते मी, तर तो पोस्टही करून झालेला आहे. तर मला एक गोष्ट शेअर करायची होती भाकरीविषयी. तर म्हणजे मला एवढ्या भयानक कमेंट आलेल्या आहेत ना त्याच्यावरती, की म्हणजे मला प्रत्येक गोष्टीवर सारखं सारखं किती एक्सप्लेन करू असं व्हायला लागलेलं आहे. तर मला त्या कमेंट्सबद्दल बोलायचं आहे. ॲक्च्युली निगेटिव्ह कमेंट्स नाही म्हणणार मी त्याला, पण तरी पण. तर मी भाकरी जी आहे ती लाटून करते. तुम्ही जर कधी बघितलं असेल मला तर माहिती असेल तुम्हाला, पण ज्यांना नाही माहिती आहे त्यांना सांगते की भाकरी मी लाटून बनवते. आणि मला ते खूप इझी वाटतं आणि छान पातळसुद्धा होते, जाड नाही राहत, फुगते आणि चवीलाही छान लागतं. तर बऱ्याच लोकांचं असं म्हणणं पडलं की भाकरी कोणी लाटून करतं का आणि त्यात काय वेगळं, त्यात काय नवल. तर ठीक आहे, म्हणजे मला काही असं तुम्ही माझं कौतुक करावं किंवा काय असं काही नव्हतं, पण मी जस्ट असाच तो व्हिडिओ टाकलेला होता. तर त्या व्हिडिओवरती असे भरपूर 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 कमेंट्स होत्या. सो मी एक व्हिडिओ केला आणि तुम्ही बघितला असेल तर मला माहीत नाही. आत्ता मी काल परवाच टाकला होता तो व्हिडिओ, की भाकरी लाटून करावी की थापून करावी, असं काहीतरी समहाऊ त्याचं टायटल दिलेलं होतं मी. सो बेसिकली झालं असं ना, की मी भाकरी लाटून करते आणि भरपूर लोकांच्या अशा कमेंट्स होत्या, की भाकरी कोणी लाटून करतं का? एवढं माहीत नाही आहे का? जेनझी आहेस का? वगैरे वगैरे वगैरे. आणि मला एवढं हसू येत होतं. म्हटलं ठीक आहे, ते सोडून. पण मग नंतर नंतर असं व्हायला लागलं, की असं खूप साऱ्या यायला लागल्या. तर बेसिकली भाकरी थापण्यामागचं लॉजिक जे आहे ना, तर पूर्वी पीठ जे आहे ते लोक जात्यावर करायचे, ठीक आहे. आणि पूर्वी कसं होतं, जात्यावर व्हायचं, त्याच्यामुळे त्याची जी आता कशी आपण गिरणीमध्ये पीठ दळून आणतो तर खूप छान फाईन असतं, तसं पूर्वी जात्यावरती फाईन असं नाही व्हायचं, थोडी भरडसारखं असायचं. सो आधीच बाजरी, नाचणी, ज्वारी म्हणाल तर त्याला कस कमी असतो. जसं गव्हाच्या याला ग्लुटेन असतं गव्हामध्ये, तर ह्याला नसतं नाचणी, बाजरी, ज्वारीला. पूर्वी कसं व्हायचं, की जात्यावरती दळलं जायचं, त्याच्यामुळे त्याला ऑलरेडी थोडंसं खरखरीत पीठ असायचं आणि त्यात पिठाला कस पण नाही. त्यामुळे त्या लाटणं त्यांना म्हणजे मुश्किल होत असेल, अवघड होत असेल. कारण त्या लाटल्या की त्याच्यात चिरा जात असतील, भाकरी तुटत असेल, काही होत असेल. म्हणून मग ते थापण्यावरती हे झालं. पण आता जर तुमची भाकरी तुम्ही लाटून नीट करू शकत असाल तर मला नाही वाटत त्यात काही वेगळं चुकीचं करते म्हणून. सो हेच सांगायचं होतं. तर काही नाही, अशा वेगवेगळ्या म्हणजे अनुभव येत राहतात जेव्हा तुम्ही सोशल मीडियावरती काम करता किंवा असं, किंवा काही व्हिडिओज वगैरे अपलोड करता. सो पण आहे खूप छान सोशल मीडिया असं मला सांगायला आवडेल, कारण मी भरपूर गोष्टी शिकले पण आहे त्याच्यातून. आणि मला जे कौशल्य आहे माझे काही काही, तर ते मी आत्मसात पण केलेले आहेत. म्हणजे मी अगदी 100% दिलेत असं नाही म्हणणार, पण तरी. सो असो, चला, शेअर करायचं होतं मला हे तुमच्याबरोबर, म्हणून म्हटलं आधी शेअर करून घेऊया पटकन. आणि आता मला बाकीची कामं राहिलेली आहेत. ॲक्च्युली माझी अंघोळ राहिलेली आहे, कारण मी आता अजून एकदा एक्सरसाइज करणार आहे. तर त्याच्यानंतरच मी अंघोळ करेन, कारण खूप भयंकर गरम होतं इथे. म्हणजे सगळीकडेच आता गरमी वाढलेली आहे, पण गोव्यात ह्युमिडिटी भरपूर असल्यामुळे, जसं मुंबईचं असतं तसंच ते म्हणजे गरम भयंकर होतं. त्याच्यामुळे म्हटलं अजून एकदा एक्सरसाइज करणार आहे, मग तो एक्सरसाइज झाल्यानंतर अंघोळ वगैरे करून येईल. सो चला, आधी ते करते आणि मग तुम्हाला पुढे पुढे काय होणार आहे ते सगळं शेअर करते. Oh yeah, 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 oh yeah. Hey there, what you drinking? 2 shots, let's pour it out. I know what you're thinking, but tomorrow won't come for us. This life that we're living. करून झालाय. आणि जे मगाशी तुम्हाला म्हणत होते मी, हात माझा खूप असा शेक करतोय. तर मगाशी जे म्हणत होते की अंघोळ करायला मी आत्ता जाणार हा एक्सरसाइज केल्यानंतर, कारण खूप घाम येतो, तुम्ही बघू शकता. म्हणजे असं पूर्ण अंग ओलं ओलं, जसं काय मी अंघोळच करून आली आहे असं एवढा घाम येतो मला. ॲक्च्युली मला एवढा घाम येत नाही, पण आता उन्हाळा आहे आणि इकडे ह्युमिड आहे ना गोव्यामध्ये, सो जास्त मला असं घामाघूम झाल्यासारखं होतं. तर मग मला डबल मी 3-3 वेळा अंघोळ करणार नाही, कारण सकाळी मी एकदा एक्सरसाइज करते, आता दुपारी एकदा करते, आणि 10,000 स्टेप्स मी परत संध्याकाळी करते. सो मी 3-3 वेळा मी नाही अंघोळ करत बसणार. सो मी आता ही एकदाच करते आणि मग संध्याकाळी असं मी करते. आणि तुम्ही म्हणाले एवढा वेळा एक्सरसाइज, तर एक्सरसाइज एवढा वेळ नाही आत्ता सध्या, फक्त नाही तर एवढा टाईम नसतो. आत्ता मी थोडं करते कारण अन्वी नाही आहे, मी एकटीच आहे त्याच्यामुळे, नाही तर मग असं पॉसिबल नाही आहे, शाळा पण नाही आहे त्याच्यामुळे. सो चला, रोबोट तर इकडे आला, इकडचं क्लीन करायचं आहे. आणि क्लिनिंगसाठी तुम्ही जर रोबोट घ्यायचा विचार करत असाल, 1 मिनिट त्याला पॉज करते. आणि क्लिनिंगसाठी जर तुम्ही रोबोट घ्यायचा विचार करत असाल तर नक्की घेऊ शकताय, कारण खूप छान आहे आणि मदत होते आपल्याला त्याची.
ह्या कामांची. मला तुम्ही घरकामासाठी एखाद्या मावशी किंवा असं लावण्यात मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. उलट त्यांना आपण छान पे करू शकतो आणि तुमच्याकडून म्हणजे आपल्याकडून एक रोजगार जाऊ शकतो. पण होतं कसं ना की हे जे आपण हाऊस हेल्प घेतो ना, तर त्यांचा सुट्टीचा मला भयंकर प्रॉब्लेम असतो की बरं मला सुट्टी घ्यायलाही काही प्रॉब्लेम नाही आहे, पण तुम्ही सांगून घ्या पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट मी तर म्हणेल तुम्ही संडेला म्हणजे एव्हरी संडे तुम्ही सुट्टी घ्या, कारण बाकीचे लोक जसे कामाला जातात त्यांना संडेची सुट्टी असते, हवी असते म्हणजे आवडते. तर मग तसं ते पण ह्युमन बिईंगच आहेत ना, मग ते तुमच्याकडे ॲज अ जॉब म्हणूनच करतायत, तर त्यांनाही संडेची सुट्टी का नको असं माझं आहे. पण मला असं होतं की तुम्ही येणार नसाल तर तुम्ही कॉल करून सांगा, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि होतं कसं ना, म्हणजे भरपूर असा एक्सपिरियन्स आहे की 2-2, 3-3 दिवस येणार नाही, कॉलही नाही करणार. बरं, आणि आपण त्यांना अशी मुभा दिलेली असते की तुम्ही कॉल करून सांगू शकताय, आम्ही काहीच म्हणजे मी काहीच बोलणार नाही जर तुमचं काम असेल तर. प्लस तुम्हाला मी संडेच्या सुट्ट्या पण देणार आहे. पण म्हणजे समोर मला ते काम नाही पटत आणि मला स्वतःला त्यांना सांगता येत नाही की तुम्ही हे मला स्वतःलाच आवडत नाही की तुम्ही हे करा, तुम्ही ते करा सांगायला. जे आपल्याला काम दिलेलं आहे ते आपण चांगलं व्यवस्थित करावं अशी माझी इच्छा असते. पण ते नाही होत समोरच्याकडून आणि मग मला बोलायलाही आवडत नाही. त्यापेक्षा मग मला हे परवडतं. मग म्हणून मी रोबोट घेतलेला आहे, डिशवॉशर घेतलेला आहे की आपली कामं आपण आपल्या वेळेनुसार करू शकतो. म्हणजे जे हाऊस हेल्प असतात त्यांच्यावरती आपल्याला अवलंबून नाही राहता येत. बरं, थोडंफार तुम्हाला त्रास पडू शकतो, म्हणजे पडतोच की बाबा एक्स्ट्रा म्हणजे कामं पडतात, नाही म्हटलं तरी कामं होतात. कारण डिशवॉशरमध्ये सगळी भांडी नाही होत. हिंदालियम असेल किंवा आपलं लोखंडाचं असेल, प्लास्टिक असेल, तर अशी भांडी आपण नाही टाकू शकत. ठीक आहे, तवा असेल तर ती घासायला लागतात हाताने, बाकी सगळी भांडी होतात. आणि ह्याचं म्हणाल रोबोटचं, तर ते रोजच्या रोज तुम्ही मॉपिंग आणि काय म्हणतो व्हॅक्यूम म्हणजे क्लिनिंग, झाडू जे आहे ते होऊ शकतं. पण त्यालाही थोडी बंधनं येतात, कारण तो अगदीच कानाकोपऱ्यात जाऊन नाही होऊ शकत. तर त्याला आपण पूर्ण सरफेस रिकामा करून द्यायचा आणि मग कानाकोपऱ्यातलं आपण झाडून बाहेर काढून मग तो घेणार. ते कन्व्हिनियंट आहे. आपण एव्हरी संडे किंवा आठवड्यातून 2दा असं करू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. तेव्हा मला तरी ते बेटर वाटतं. जर तुम्ही म्हणत असाल की तुम्हाला रोबोट घ्यायचा आहे, नाही घ्यायचा, तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता. डिशवॉशरही घेऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, असं माझं तरी मत आहे. माझं सगळं आवरून झालेलं आहे आणि आता मला ना हे खालून अन्वीने आणि तिच्या बाबांनी कटिंग्स आणले होते. आणि ॲक्च्युली हे जे आहे ना, तर हे खालून आणलेलं होतं झाड, शोचंच आहे आणि त्याला छान असे हे फुटलेले आहेत. तर ते आता लावून घ्यायचंय, कारण ह्याच्यात पाण्यात ठेवलं होतं आणि पाण्यामध्ये डासांचे जास्त उद्रेक होऊ शकतो, म्हणून त्याचं पटपट प्लांटेशन करून घेते. सो आता ह्या कुंड्या आणलेल्या होत्या, बरेच दिवस झाल्या, तर आता त्याला त्याच्यामध्ये लावून घेते. त्याआधी इथे आता मी होल करून घेते इथे जे आहेत त्यांना. Oh yeah, 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 oh yeah. Hey there, what you drinking? 2 shots, let's pour it out. I know what you're thinking, but tomorrow won't come for us. आता हे मी असे कटिंग्स करून घेतले याचे, तो जो मोठा होता तो याचे, आणि आता ते लावणार आहे. Oh yeah, 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 oh yeah. Hey there, what you drinking? 2 shots, let's pour it out. I know what you're thinking, but tomorrow won't come for us. ओके, तर ही जीन्स आहे आणि ही थोडी ना खराब झालेली आहे, तर म्हटलं त्यापासून एक मला बॅग स्टिच करायची. बरेच दिवस झाले डोक्यात आहे माझ्या. इथे का बघते, इथे बघायचं सॉरी. तर बरेच दिवस झालं डोक्यात आहे माझ्या, तर त्याच्यासाठी मला थोडंफार काही सामान लागणार आहे, तर ते आणायला जायचं आहे. जर मिशोवरून मागवायचं ठरवलं आत्ता तर खूप वेळ लागेल, म्हणजे 7-8 दिवस जातील आणि मग मला एवढा वेळ नाही थांबायचा. म्हणून म्हटलं इथल्या इथे जाऊन सामान घेऊन येऊया, काय लागतंय काय नाही मिळते बघूया. सो ते घ्यायला जाणार होते, पण आता केतन आले तर मग त्यांच्याबरोबरच जाईल. सो तुम्हाला मे बी तिथलं थोडंफार मी दाखवेन, नाही तर मग घरी आल्यावर काय काय आणलं ते दाखवेल. सो ही बॅग जी आहे ती बनवून मे बी उद्या परवा होईल असं वाटतंय. आज तर नाही पॉसिबल होणार, पण याच व्हिडिओमध्ये मी तुमच्याकडे शेअर करेन. आणि अजून एक, हे जे कानातले आहेत ना, तर हे पण मीच बनवलेले आहेत. क्यूट आहेत ना, एकदम छान बर्डच आहे थोडक्यात. खूप क्यूट झालेले आहेत, म्हणजे तुम्ही बघू शकता एकदम मस्त असे झालेले आहेत. तर हे मी कशापासून बनवलेत, तर हे मी पेपर मॅशे क्ले जो असतो, म्हणजे आपला वेस्ट पेपर जो आपण पाण्यामध्ये भिजवून त्याचा असं हे करतो ना क्रश किंवा असं ओला झाल्यानंतर, तर त्याचा क्ले बनवतो. तर त्याच्यापासून हे बनवलेले आहेत आणि खूप छान स्टर्डी झालेले आहेत आणि खूप मस्त झालेले आहेत, तुम्ही बघू शकता.
तुम्हाला आवडले असतील तर खाली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. ओके, तर इथे मी ना व्हॉइस ओव्हर करते, तुम्हाला थोडा डिस्टर्बन्स होईल आवाजाचा, पण तुम्हाला दिसतं आहे त्या पद्धतीने मी जीन्स कट करून घेतलेली आहे. खालचा पायाचा पोर्शन आहे हा इक्वल दोन्ही कट करून घेतले आणि हा वरचा पोर्शन आहे त्याचे खिसे काढून ह्या प्लेटच्या हिशोबाने मी 4 सर्कल इथे बनवून घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे खालचा पायाचा जो पोर्शन होता त्याचे इक्वल असे पार्ट केलेले आहेत. आता मला ज्या मेजरमेंटने डबा हवा आहे तसं केलं आहे. आता त्या खालच्या पायाच्या इक्वल पार्ट्सवरती मी एम्ब्रॉयडरी करून घेतलेली आहे की कस्टमाइज आहे ना, सो त्याप्रमाणे मी ती एम्ब्रॉयडरी करून घेतलेली आहे. आणि ती पण मी म्हणजे मला काही एवढी येत नाही, तर यूट्यूबवर बघूनच अशी सगळी मी केलेली आहे की वेगवेगळे पॅटर्न आणि ते कसं करायचं काय करायचं. सो ते करून झाल्यानंतर मी याला खाली एक लेदरचा असा माझ्याकडे पॅच आणलेला होता मी, तर त्या पॅचवरती मी एम्ब्रॉयडरी केली आणि त्याला असं कट करून इथे स्टिक करून घेतलेलं आहे. आता इथे तुम्हाला दिसते सँडविच मेथडने मी मध्ये स्पंज घातलेला आहे आणि दोन्ही असे पीसेस जे आहेत ते स्टिच करून त्याच्यामध्ये इथे मी आपली झिप असते ना तर ती अटॅच केलेली आहे. सो इथे माझं पूर्ण कंप्लीट झालं स्टिच करून आणि मी तुम्हाला ओपन करून दाखवते. सो इथे तुम्हाला दिसतं असं झालेलं आहे आणि आता त्याला मी बेल्ट लावून घेतलेला आहे. सो फायनली बॅग बनवून झालेली आहे आणि मी फर्स्ट टाईम बनवली आहे त्याच्यामुळे ती अशी थोडी 19-20 झालेली आहे. पण एम्ब्रॉयडरी वगैरे तुम्हाला दाखवते मी नंतर. आत्ता मी फ्रंट कॅमेराने करते आहे कारण मला समजत नाही आहे की मी काय दाखवते आणि काय नाही बॅक कॅमेराने. सो ते दाखवते तुम्हाला नंतर, क्लोजअप लुक देते. सो एम्ब्रॉयडरी वगैरे सगळी हाताने केलेली आहे आणि तुम्हाला दाखवलं तसं. आता बेल्ट वगैरे लावून घेतलेत आणि छान बॅग टिफिनची तयार झालेली आहे. स्पंज टाकलेला आहे मुळात म्हणजे आतमध्ये, त्यामुळे अशी छान गुबगुबीत आणि अशी हेवी झालेली आहे. मला तरी आवडली आहे, म्हणजे 100% आवडली असं नाही म्हणणार मी, पण ठीक आहे, छान झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली मला सांगा. थोडी इथे टॉप स्टिच आणि खाली टॉप स्टिच नाही देता आली कारण एवढं हेवी मशीनवरती चालणं अवघड होतं. बाकी सगळं चाललेलं आहे पूर्णपणे, पण मलाही थोडं कठीण जात होतं चालवायला ते, म्हणून मी नाही केलेली आहे. खाली कमेंटमध्ये मला नक्की सांगा कशी वाटली ते. चला भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.